म्हणजे माननीय उच्च न्यायालयानेच गोदावरी नदीचं पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ म्हणून जाहीर केलेलं आहे. तसे बोर्ड लावायला लावलेले आहेत नदीच्या दोन्ही तीराला. आता लाखो लोक येणार, रोज त्याच्यामध्ये लोक स्नान करतायत, ते पाणी आचमन करतायत, पण पाणी तर ऑलरेडी अनफिट आहे आणि डेंजरस आहे. जर समजा आदेशांचं पालन हे कुंभमेळ्याच्या आधीपर्यंत झालं नाही आणि नदीचं पाणी हे अनफिटच राहिलं ह्युमन कन्झम्पशनसाठी, मानवी वापरासाठी, आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी, तर मात्र मग लाखो लोकांच्या जीवाशी आपल्याला खेळता येणार नाही. त्याच्यामुळे मग त्याच्या स्नानावरती बंदी आणणं गरजेचं होईल. गोदा प्रदूषणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. या संदर्भामध्ये गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 2012 पासून लढणारे नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी पुन्हा एक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेद्वारे कुंभमेळ्यापर्यंत जर गोदावरी प्रदूषण मुक्त झाली नाही तर शाही स्नानालाच बंदी घालावी अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. आपल्या सोबत आहेत राजेश पंडित, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काय आपण आज जी याचिका दाखल केली, काय म्हटलंय त्या याचिकेमध्ये? आम्ही याच्यात मूळ असं बेसिकली म्हटलेलं आहे की गोदावरीचं पुनरुज्जीवनासाठी माननीय उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यात एक नीरी नावाची संस्था पण अपॉइंट केली होती. त्या संस्थेने पण अनेक सूचना केल्या, त्या सूचनांचं पालन व्हावं म्हणूनही माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आता हे सगळे आदेश होऊन जवळजवळ 7-8 वर्ष 2018 साली फायनल जजमेंट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आजही आपण जर बघितलं तर परिस्थिती जैसे तेच आहे. बरं, याच्यात महत्वाचं म्हणजे माननीय उच्च न्यायालयानेच गोदावरी नदीचं पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ म्हणून जाहीर केलेलं आहे. तसे बोर्ड लावायला लावलेले आहेत नदीच्या दोन्ही तीराला. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लाखो लोक येणार, रोज त्याच्यामध्ये लोक स्नान करतायत, ते पाणी आचमन करतायत, पण पाणी तर ऑलरेडी अनफिट आहे आणि डेंजरस आहे. तर त्याच्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे मागणी केलेली आहे की आपण एक टाइम फ्रेम घालून द्यावी. त्या टाइम फ्रेम मध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी गोदावरीचं प्रदूषण मुक्ती करावी, आदेशांचं पालन करावं, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं, ही बेसिक मागणी आहे. जर समजा आदेशांचं पालन हे कुंभमेळ्याच्या आधीपर्यंत झालं नाही आणि नदीचं पाणी हे अनफिटच राहिलं ह्युमन कन्झम्पशनसाठी, मानवी वापरासाठी, आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी, तर मात्र मग लाखो लोकांच्या जीवाशी आपल्याला खेळता येणार नाही. त्याच्यामुळे मग त्याच्या स्नानावरती बंदी आणणं गरजेचं होईल. आम्हाला आशा आहे की तशी परिस्थिती येणार नाही, परंतु नाईलाज झाला तर म्हणजे काय. तुम्ही गेल्या 2012 पासून या गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी लढा देत आहेत. विविध याचिका तुम्ही न्यायालयामध्ये दाखल केल्या. आतापर्यंत जी काही कारवाई झाली त्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि प्रशासनाकडून गोदा प्रदूषण मुक्तीसाठी कठोर अशी पावलं उचलली जात आहेत का? तुम्ही काय सांगाल? ती समिती देखील नियुक्त केली गेली, दर 6 महिन्यांनी त्याची बैठक देखील होते, परंतु काय निष्पन्न झालं? 2012 पासून आजपर्यंतचा जर आपण प्रवास बघितला, या याचिका बघितल्या, तर गोदा प्रदूषण मुक्तीसाठी खरोखर प्रयत्न झालेत का? सगळा हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रायोरिटीचा प्रॉब्लेम आहे. आता कागदावरती तर आपल्याला बरंच काही दिसतंय का प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा प्रोजेक्ट आता आणतायत. हे सगळं कागदावर छान वाटतंय, पण ऍक्च्युअल जर एक्झिक्युशन आपण जमिनीवरती बघितलं तर काही फरक पडलेला नाहीये. 2012ची पोझिशन होती तीच अजूनही पोझिशन आहे. त्यामुळे हे जे समितीच्या बैठका होतात, आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हटलं तर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आपली एक समिती आहे, त्या न्यायालयानेच अपॉइंट केलेली आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, आता फॉर एक्झाम्पल 4 PSI आणि 30 पोलीस कर्मचारी द्यायचे असा आदेश माननीय उच्च न्यायालयाने डीजीपींना केलेला आहे. आता माननीय विभागीय आयुक्त हे डीजीपींना आदेश नाही करू शकत की तुमचं काय झालं, किंवा आता यांना फंड्स लागणार आहेत, निधी लागणार आहे केंद्राकडनं, राज्याकडनं, तर मान्य विभागीय आयुक्त थोडीच केंद्राला आणि राज्याला आदेश करू शकतात की पैसे पाठवा म्हणून. सो ह्या काही लिमिटेशन्स येतात. अजून एक ते RRZ पॉलिसी आहे. RRZ पॉलिसी महाराष्ट्रासाठी बनवायला आपल्या याचिकेत सांगितलेलं आहे, पण चीफ सेक्रेटरींना पण विभागीय आयुक्त आदेश नाही करू शकत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या तांत्रिक अडचणींमुळे किंवा सिवेजच्या ट्रीटमेंट प्लांटचं अपग्रेडेशन करायचं आहे, त्याला निधी पाहिजे, तो निधी केंद्र देणार आहे. सो ह्याच्यात कोर्टाला इंटरव्हीन करणं भाग आहे, त्याच्याशिवाय हे सगळं होणार नाही असं आम्हाला वाटलं. आणि तुम्ही म्हणताय रिझल्ट काय आला, तर काही अंशी आपण जे म्हणाल तर त्या काळी ज्यावेळेला याचिका दाखल केली त्यावेळेला रामकुंडावरती फेस होता.
आणि पूर्ण नदीचं पात्र आसाराम बापू पुलापर्यंत दिसत नव्हतं, संपूर्ण पाणवेली असायच्या. ती परिस्थिती आता आपल्याला सायखेडा चांदोरी या भागात दिसते आहे. म्हणजे काही अंशी फरक पडलाय, पण आमचं समाधान त्याच्यावर अजिबात नाही आहे. सर्व आदेशांचं पालन व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपला संघर्ष चालू राहणार. तुम्ही म्हटलात की हे गोदा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न जे पद्धतीने चालले आहेत, परंतु हे होणं शक्य आहे. अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून यावर तातडीनं उपाय योजले जाऊ शकतात? अगदी सोपं आहे साहेब, की आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आता विषय हे 4-5 आहेत, मूळ बेसिक विषय जे आहेत ते. एक म्हणजे फ्लो आहे. पहिला, नदी ही प्रवाहित राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही छोटी मागणी केली आहे का जे कायदा आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे घरांचं असतं, तर कायदा आहे ते बंधनकारक करून घेतलं पाहिजे. म्हणजे भूजल वाढेल, भूजल वाढलं की नदीचा फ्लो वाढेल. दुसरं महत्वाचं म्हणजे सिवेज हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, मलजल. ओके, तर सिवेजचा आम्ही मागणी केलेली आहे की सिवेजचं ऑडिट करा. म्हणजे लोकसंख्या किती आहे नाशिकची, अजून 20-25 वर्षांनी किती होऊ शकेल, मलजल किती तयार होत आहे, ते मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचतंय, आणि ते पोहोचल्यानंतर त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होते का नाही होत, हे सगळं आपल्याला कधी चित्र स्पष्ट होईल? सिवेजच्या ऑडिटनी चित्र स्पष्ट. त्याच्यामुळे सिवेज ऑडिट ही मागणी आहे. नंतर जे असलेले सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत त्याचं अपग्रेडेशन अपेक्षित आहे. अजून महत्वाचं म्हणजे तुमचा MIDCचा CETPचा प्रकल्प अजून काही वर्ष झाले होत नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत अजून म्हणजे एन्क्रोचमेंट हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला. निळ्या पूररेषेमध्ये जे घुसून बांधकामं चाललेली आहेत, फक्त गोदावरीच नाही, तिच्या उपनद्या नाले बुजवण्याची कामं चालली आहेत. हे सगळे आदेश आहेत. या आदेशांचं जर कठोर पालन केलं तर गोदावरीला नीट व्हायला 1 ते 2 वर्षाचा कालावधी हा सफिशियंट आहे. तुम्ही म्हणताय की गोदा प्रदूषित आहे, परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळानं मध्यंतरी एक अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये म्हटलंय की गोदा प्रदूषित नाही असा दावा त्यांनी केलाय. काय सांगाल या अहवालाच्या बाबतीत? आम्ही त्या बाबतीत विभागीय आयुक्तांना पत्र दिलं होतं की आपण दोन्ही साईडनी विचार करू. एक साईडनी विचार करू की ते खरं बोलतायत. आपली नदी ही भारतातली सर्वात छान नदी आहे असं त्यांचं म्हणणं होतं MPCBचं. तर मग हे केंद्राकडे वगैरे जे काही पैसे मागायचा विषय आहे त्याची काही गरज नाही. दुसरा साईड अशी जर धरली की ते एसीच्या केबिन मध्ये बसून सगळं रिपोर्ट्स बनवतात, तर मग त्यांच्यावरती पब्लिक चिटिंगच्या अँगलनी फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, अशी मागणी आपण त्यांना केली होती. तर त्याच्यावर आता ती काय ऍक्शन घेतात ती आम्ही वेटिंग मध्ये आहोत. त्याच्यावर तुम्ही आज जी याचिका दाखल केली त्याची आता पुढील सुनावणी कधी होणार? काल ती दाखल करून घेतली माननीय उच्च न्यायालयाने, आणि आता सोमवारी आम्ही त्याला मेन्शन करू चीफ जस्टिस पुढे. मग ते स्वतः कसं त्याच्यावर रिॲक्ट करतात, ते स्वतःकडे चालवतात की दुसऱ्या एखाद्या न्यायालयात वर्ग करतात, हे आता सोमवारी मंगळवारी आम्हाला क्लिअर होईल. आपण बघितलं की गोदा प्रदूषण मुक्तीसाठी राजेश पंडित हे गेल्या 2012 पासून लढा देत आहेत. त्यांचा प्रयत्न हा आहे की गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी, गोदावरी प्रवाहित राहावी, गोदावरीचं स्वच्छ पाणी नाशिककरांना मिळावं आणि कुंभमेळा देखील प्रदूषण मुक्त गोदावरीमध्ये व्हावा. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.